हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आज आम्ही आलोय आर्ट अव्हेन्यू म्हणून पिंपळे सौदागर येथे। तर तुम्हाला इथे मी दाखवणार आहे की तुम्हाला गिफ्टिंगसाठी किंवा होम डेकोरसाठी काय काय वस्तू इथे मिळतात। मल्टिपल वस्तू आपल्याला इथे अवेलेबल आहेत आणि यांची व्हरायटी खूपच वाईड आहे। तर मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करते। तर तुम्ही स्टार्टिंगला बघत असाल तर इथे वॉटर फाउंटन दिसतात आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला बुद्धा स्टॅच्यू दिसतोय आणि खूप छान असे वेगवेगळ्या स्टाईलमधले वॉटर फाउंटन्स दिसत आहेत। चला मग आत आणखी पाहूया काय काय व्हरायटी आहे यांच्याकडे। तर तुम्ही पाहू शकता या साईडला आपल्याला सॉफ्ट टॉयज आहेत जे लहान मुलांना गिफ्टिंगसाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात। म्हणजे मुलांना खेळण्यासाठी वगैरे खूप छान असे टॉयज आहेत। त्यानंतर गिफ्टिंग पर्पजसाठी आपल्याला ग्रीटिंग कार्ड्स आहेत, त्याच्यामध्ये बर्थडे ॲनिव्हर्सरी व्हॅलेंटाईन्स डे अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला गिफ्टिंग कार्ड्स अवेलेबल आहेत। त्यानंतर तुम्ही या सेक्शनमध्ये पाहाल तर ड्रीम कॅचर्स दिसत आहेत आपल्याला। ड्रीम कॅचर्सची सुद्धा व्हरायटी बघा तुम्ही, अगदी युनिक दिसते आपल्याला। अशा डिझाईन्स आपल्याला सहसा बघायला भेटत नाहीत। खूप छान कलर्स आहेत आणि दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह असे ड्रीम कॅचर आपल्याला दिसून येत आहेत। त्यानंतर हे जे प्लांट आहेत हे आर्टिफिशियल प्लांट ओके, हे जे प्लांट्स आहेत हे ओरिजिनल प्लांट्स आहेत। सर्व जे प्लांट्स तुम्हाला दिसत आहेत या सेक्शनमध्ये किंवा इथे हे लकी बांबूचं प्लांट आहे, बघा किती मोठं झाले। त्यानंतर हे मनी प्लांट आहे। अशा प्रकारचे हे रिअल प्लांट्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील। त्यानंतर आपल्याला इथे फ्रेम्स दिसत आहेत, यामध्ये आपण कस्टमाइज सुद्धा करू शकतो। तुम्ही जर बघाल तर बेबीच्या फ्रेम्स आहेत, त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे फोटो अटॅच करता येतील त्याच्यात। त्यानंतर बर्थडेची जी फ्रेम आहे त्याच्यात तुम्ही तुमचा बाळाचा फोटो किंवा तुमचा एखादा फोटो लावून गिफ्ट करू शकता, म्हणजे ज्यांना गिफ्ट करायचं आहे त्यांच्यासाठी। त्यानंतर आपल्याला इथं एकदम युनिक असे वॉल्स दिसत आहेत जे सायकल्समध्ये दिसत आहेत आपल्याला। अतिशय युनिक असं हे वॉच आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे मग्स दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। त्यानंतर या सेक्शनमध्ये जर तुम्ही पाहाल तर आपल्याला वरती होम डेकोर आयटम्स दिसत आहेत। त्यानंतर क्रॉकरी युनिट म्हणजे ग्लासेस वगैरे आहेत जे आपल्याला ड्रिंक्स सर्व करण्यासाठी आपण वापरतो, त्याच्यामध्ये पण खूप छान अशी व्हरायटी आहे। त्यानंतर हे जे स्मॉल गिफ्ट्स आहेत ते आहेत, त्यामध्ये आपल्याला हे जे स्टोन बघितले तर हे वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानले जातात, गुड लकसाठी मानले जातात। तर ह्याच्या प्रत्येक कलरचे वेगवेगळे बेनिफिट्स आहेत आपल्याला। तर ते तुम्ही जे बेनिफिट्स तुम्हाला हवेत त्यानुसार तुम्ही सर्च करून हे घेऊ शकता आणि हे रिअल स्टोन्स आहेत। त्यानंतर आपल्याला इथे मग्स दिसत आहेत वेगवेगळ्या स्टाईलमध्ये, वेगवेगळ्या आकारात सायझेसमध्ये तुम्हाला असे कॉफी मग दिसून येत आहेत। त्यानंतर आपल्याला या सेक्शनमध्ये बघाल तर पूर्णपणे होम डेकोर दिसत आहेत, जे स्टॅच्यूज असतात किंवा कॅन्डल्स होल्डर असतात ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत, जे आपल्या घराला एकदम एस्थेटिक लुक देतात। त्यानंतर इथे पाहाल तर तुम्ही परफ्यूम्स दिसत आहेत जे की लॉंग लास्टिंग आहेत आणि हे सर्व ओरिजिनल ब्रँडचे परफ्यूम आहेत। परफ्यूम्स नंतर तुम्ही जर इथे बघाल तर हा ज्वेलरी सेक्शन आहे। ज्वेलरी सेक्शनमध्ये आपल्याला इयरिंग्स दिसत आहेत, वॉच दिसत आहेत, रिंग्स असे मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहेत यांच्याकडे। त्यानंतर हे पॉकेट मिरर आहे। पॉकेट मिररमध्ये सुद्धा बघा तुम्ही डिझाईन्स किती अतिशय वेगळे आहेत, एकदम छान असे डिझाईन्स त्यांच्याकडे आहेत। त्यानंतर तुम्ही जर बघाल तर हे एनर्जी स्टोन्ससुद्धा आहेत त्यांच्याकडे, हे रिअल स्टोन्स आहेत, म्हणजे हे स्पिरिच्युअल ॲक्सेसरीजमध्ये येतं। त्यानंतर ही जपमाळसुद्धा आहे आणि हे सर्व जप ब्रँडचं आहे त्यांच्याकडे अवेलेबल। त्यानंतर तुम्ही या सेक्शनमध्ये बघाल तर तुम्हाला डिफ्युजर दिसून येतील, वेगवेगळ्या साईजमध्ये शेप्समध्ये डिफ्युजर दिसून येत आहेत। लॅम्पसुद्धा अवेलेबल आहेत त्यांच्याकडे जे अतिशय सुंदर आणि छान डिझाईन आहेत। त्यानंतर तुम्ही इथे बघाल तर हे कॅन्डल्स आहेत, जे सेंटेड कॅन्डल्स असतात त्यामध्ये सुद्धा यांच्याकडे बरेच ऑप्शन अवेलेबल आहेत। तुम्ही बघा हे किती सुंदर आहे, पानाच्या शेपमध्ये आहे, अतिशय सुंदर अशी कॅन्डल आहे ही। त्यानंतर हे पण सनफ्लॉवर शेपमध्ये दिसते आपल्याला, हे सुद्धा खूप मस्त दिसते। तर अशा प्रकारचे सेंटेड कॅन्डल्स वापरून तुम्ही तुमच्या घरामध्ये अतिशय प्रसन्न असं वातावरण निर्माण करू शकता। त्यानंतर तुम्ही जर या सेक्शनमध्ये बघाल तर हे गिफ्ट हॅम्पर्स आहेत, हे तुम्ही कस्टमाइज करू शकता, म्हणजे ॲनिव्हर्सरीसाठी किंवा बर्थडेसाठी
किंवा एखाद्या स्पेशल ओकेजनसाठी तुम्ही हे सर्व कस्टमाइज करू शकता. जर तुम्ही बघाल तर हे बड्डेसाठी केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक टेडी दिसतो आहे, बड्डेचं कार्ड दिसतं आहे, त्याच्यानंतर इथे बघाल तर पर्स दिसते. तर अशा प्रकारचं हे हॅम्पर आहे. हे खूप मोठं आहे ॲक्च्युली. बॅक साईडने पण बघा, अतिशय सुंदर असा लुक आहे याचा. आणि याच्यातले जे सर्व प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही तुमच्या कस्टमायझेशननुसार घेऊ शकता. जे तुम्हाला हवे आहेत ते तुम्ही गिफ्ट करू शकता. तर ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. जसं की हे हार्ट शेपमध्ये आहे, त्यानंतर हे असं बॅक शेपमध्ये एक आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या साईजमधले आपल्याला ऑप्शन्स आहेत हॅम्परमध्ये. तर ते वरती जर तुम्ही पाहाल तर हे टम्लर आहे. टम्लरमध्ये पण बघा तुम्ही किती छान असं त्यांनी डिझाईन बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कस्टमायझेशन करू शकता. त्यानंतर या सेक्शनमध्ये जर तुम्ही बघाल तर हे सर्व फ्रीज मॅग्नेट्स आहेत. फ्रीज मॅग्नेटमध्ये जर तुम्हाला कस्टमायझेशन हवं असेल तर हा फोटो तुम्ही कस्टमाइज करू शकता. त्यानंतर हे जे आहेत हे सर्व की चेन्स दिसत आहेत आपल्याला. हे युनिकॉर्न वगैरे असे की चेन्स अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. त्यानंतर हे वॉल हँगिंग्स आहेत, तोरण आहेत जे दरवाजाबाहेर आपण लावतो ते. हे वॉल हँगिंगसुद्धा अतिशय युनिक आहेत. त्यानंतर ह्या तुम्ही बघाल तर फोटो फ्रेम्स आहेत. तुमच्या घरामध्ये जर फोटो फ्रेम्स हवे असतील किंवा कपल्सच्या किंवा फॅमिली फोटोच्या जर फ्रेम्स बनवायच्या असतील तर तशा प्रकारे फ्रेमसुद्धा इथे बनवून मिळतात. अतिशय छान वेगळ्या लुकमध्ये अशा फ्रेम्स बनवून मिळतात इथे. ते पाहू शकता विंड चार्मरमध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे. खूप वेगवेगळ्या डिझाईन्स दिसत आहेत आपल्याला. त्यानंतर हे आपल्याला गॉड स्टॅच्यूज दिसत आहेत, ज्याच्यामध्ये सुद्धा खूप व्हरायटी दिसते. त्यानंतर हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये आपल्याला ब्रास आयटम दिसून येत आहेत. जर तुम्ही हा आयटम बघाल तर हे पूर्वीच्या काळी धूप लावून फिरवलं जायचं घरामध्ये. तर हा खूप हेवी आहे आणि ब्रासमध्ये आहे. खूप छान असा अँटिक पीस आहे हा. त्यानंतर जर तुम्ही बघाल तर इथं विठ्ठल रुक्माईची पण मूर्ती दिसते आपल्याला. त्यानंतर ही चहाची किटली ही सुद्धा अतिशय युनिक दिसते. त्यानंतर ब्रासमधीलच हे कपबशी आहे. कपबशी बघा किती असं युनिक छान दिसतं हे. तर अशा प्रकारचे ब्रास आयटमसुद्धा इथे आपल्याला मिळून जातील. त्यानंतर या सेक्शनमध्ये बघाल तर तुम्ही वेगवेगळे की होल्डर्स, कॅन्डल, जर या सेक्शनमध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल होल्डर्स दिसत आहेत. तर अशा प्रकारचे आपण कॅन्डल होल्डर्स फेस्टिवल्समध्ये वापरतो, जसं की दिवाळी वगैरे. तर अशा वेळी खूप छान दिसतात ते कॅन्डल होल्डर्स. तर त्यामध्ये सुद्धा ह्यांच्याकडे खूप अशी व्हरायटी दिसून येते. हे बघा हे कमळच्या पेटल्समध्ये दिसतं आहे आपल्याला. त्यानंतर इथे जर तुम्ही पाहाल तर हे 24 गोल्ड प्लेटेडमध्ये गणपती आहेत. 24 कॅरेट गोल्ड प्लेटेडमध्ये. या सेक्शनमध्ये आपल्याला बॉटल्स दिसत आहेत, वॉटर बॉटल्स. तर याच्यावरती सुद्धा तुम्हाला नाव टाकून असं कस्टमाइज करता येतात या बॉटल्स. ज्या तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे इथे तुम्हाला त्या बनवून दिल्या जातात. ही सुद्धा बघा बॉटल किती क्यूट आहे, अशी लहान मुलांसारखी टेडीसारखा शेप आहे. थर्मलमध्ये येते ही सुद्धा, म्हणजे गरम किंवा गार जे काही आहेत ते आहे त्या कंडिशनमध्ये राहतं. त्यानंतर तुम्ही जर हे बघाल तर हे गिट स्टोनमध्ये आहे. हे स्टोन आहे ते डीप ओशनमध्ये मिळतात, त्यामुळे ह्याला खूप व्हॅल्यू आहे. आणि हे जे स्टोन असतात हे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे की खूप गुड लकसाठी वापरतात. तर तुम्ही इथे बघाल तर याच्यावरती, ह्या स्टोनवरती हे पंचमुखी गणपतीचं ब्रासमधलं आपल्याला मूर्ती दिसते चिटकवलेली. तर हे खूप शुभ मानलं जातं घरात असलेलं. तर अशा प्रकारचे आयटम्स आपल्याला इथे मिळून जातील. त्यानंतर तुम्ही बघाल तर लेडीजचा फेवरेट पर्स इथं दिसून येतात आपल्याला. खूप अशी व्हरायटी दिसते. लॉंग पर्सपासून शॉर्ट वॉलेट्स वगैरे खूप असे ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत. अगदी पार्टीवेअरमध्ये सुद्धा दिसत आहेत. खूप स्टोन्स वगैरे असे खूप छान आहे. हा पीससुद्धा बघा एकदम स्टोन असं दिसत आहेत आपल्याला. पार्टीसाठी खूप छान दिसतोय हा. त्यानंतर जर तुम्ही बघाल तर हे आपल्याला लाफिंग बुद्धाच दिसत आहेत वेगवेगळ्या स्टाईलमधले. हा सिंगिंग करतानाचा दिसतोय. त्यानंतर काय आहे मागचं, काय आहे, नंदीवर आहे काय, इथून घेत. त्यानंतर हे बघा हे रिंग होल्डर आहे.
तुम्ही जर कोणाला प्रपोज करणार असाल किंवा एंगेजमेंट असेल तुमची, तर अशा प्रकारे खूप छान असं रिंग होल्डर आहे. किती सुंदर दिसतंय बघा, एकदम युनिक असा आयटम आहे हा सुद्धा. त्यानंतर हे सुद्धा आपल्याला ज्वेलरीसाठी वापरतो आपण. हे अतिशय छान आहे. तर ह्याच्यामध्ये आपण खाली ज्वेलरी ठेवू शकतो आणि हे गिफ्ट करू शकतो. अतिशय छान आहे हा सुद्धा आयटम. त्यानंतर तुम्ही बघाल तर हे कस्टमाइज्ड फ्रेम्स आहेत. या प्रकारे तुम्ही कस्टमाइज करू शकता. आता हे बघा, हे बर्थडेसाठी एक हॅम्पर आहे. किती क्यूट दिसते बघा. ह्याच्यावरती हॅपी बर्थडे लिहिलेलं आहे. तर हे असं ओपन करायचे आहे. हे त्यांच्यात हा बॉक्सचं झाकण काढल्यानंतर तुम्हाला खूप सारे आयटम दिसत आहेत, पण ह्याच्या खाली पण आयटम्स आहेत बघा. हे असे वेगवेगळे तुम्ही ॲज पर युअर चॉईस तुम्ही आयटम सिलेक्ट करू शकता आणि हे गिफ्ट करू शकता. हे दिसायला पण एकदम युनिक आणि छान दिसते. तर अशा प्रकारचे बरेच ऑप्शन्स आणि व्हरायटी इथे आहे आपल्याला अवेलेबल. तर या सेक्शनमध्ये आपल्याला कस्टमाइज फ्रेम दिसत आहेत. तर हे बघाल तर हे कॅली कॅचरमध्ये बनवलेलं आहे. त्यानंतर ही स्पॉटिफाय फ्रेम आहे. त्यानंतर हे जर बघाल तर हे तुम्हाला टाईल किंवा स्टोनमध्ये अशी फ्रेम बनवून मिळेल इथे. यानंतर आपल्याला वुडनमध्ये सुद्धा आहे. हे वुडन क्रेविंग आहे पूर्ण. तर वुडनमध्ये अशा फ्रेमसुद्धा बनवून मिळतील. त्यानंतर हे बियर मग्स आहेत. बियर मगवरती पण तुम्हाला फोटो वगैरे प्रिंट करून मिळू शकतो. त्यानंतर ह्या पेन्सवरती सुद्धा तुम्ही तुमचे नाव वगैरे असं कस्टमायझेशन करू शकता. त्यानंतर तुम्ही जर हा सेट बघाल तर या सेटमध्ये हे कस्टमायझेशन केलेलं दिसतं. आपल्याला तुमचं नाव टाकता येतं. तर अशा प्रकारे हा सेट आहे. याच्यामध्ये तुम्हाला की होल्डर आहे, त्यानंतर पासपोर्ट होल्डर आहे, त्यानंतर वॉलेट एक आहे आणि सनग्लास होल्डर एक आहे. तर अशा प्रकारचं हे कस्टमाइज्ड गिफ्ट तुम्ही देऊ शकता. त्यानंतर सेममध्ये आपल्याला कुशनसुद्धा कस्टमाइज करून मिळतात. त्याच्यावरती तुम्हाला जे हवं ते प्रिंट करून घेऊ शकता. त्यानंतर हे आहेत, हे गिफ्ट बॉक्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्टिंग बॉक्स आहेत हे. तर तुम्ही हा बघा, हा एकदम दिसायला असा बुक्स स्टाईलमध्ये आहे. जर बघितलं तर हे आतमध्ये असे छोटे छोटे बॉक्स आहेत. तर अशा प्रकारे गिफ्ट पर्पजसाठी तुम्ही हे बॉक्स यूज करू शकता. एकदम युनिक दिसतात हे दिसायला. त्यानंतर हे जर तुम्ही बघितलं तर हे लहान मुलांसाठी अतिशय अशी छान अशी लॅम्प आहे. तर ह्याचे 3 ते 4 लाईट्स आहेत, डीम आणि ब्राईट असे. त्यानंतर हे सर्व पण त्याच सेक्शनमध्ये येतं जे लॅम्प टाईपमध्ये आहे. या सेक्शनमध्ये बघाल तर हे EV आहेत, जे वेगवेगळ्या शेप्स आणि कलर्समध्ये आपल्याला दिसून येतात. हे डार्क कलर आहेत, हे थोडे लाईट कलरमध्ये आहेत. तर हे सर्व मॅग्नेट्स आहेत, फ्रीज मॅग्नेट्स. हे आहे, हे आपलं की होल्डर आहे. ते सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये दिसून येतात. तर अशा प्रकारे खूप छान असे आयटम्स इथं गिफ्टिंगसाठी आपल्याला अवेलेबल आहेत. तर तुम्हीसुद्धा एक वेळ नक्की भेट द्या आणि प्राइजेससुद्धा अगदी अफोर्डेबल आहेत. त्यामुळे नक्की भेट द्या आणि शॉपिंग करा.